अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं त्यामध्ये पाकिस्ताननं सीजफायर घडवून आणला असं स्वतःची टिमटिम त्यांनी वाजवून घेतली. पण प्रत्यक्षामध्ये सीजफायर नंतर आता जवळजवळ 14 दिवस झाले, पण तरी देखील हे युद्ध काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एका बाजूला पाकिस्तान सगळे प्रयत्न करतोय, कर्ज काढून ही शांतता चर्चा घडवून आणायचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला ज्यांना चर्चा ॲक्च्युली करायची आहे ते मात्र चर्चेसाठी तयार नाहीत. आज 21 तारखेला पाकिस्तानमध्ये चर्चा होणार होती, पण पाकिस्तानमध्ये ना अमेरिकेचे प्रतिनिधी आले ना इराणचे प्रतिनिधी आले. असं म्हटलं जाते की अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणजे JD व्हॅन्स वगैरे तिकडून निघालेत, पण ते कधी निघालेत माहिती नाही. मागचे एक दिवस झाला म्हणजे 24 तास झाले नुसत्या न्यूजमध्ये याच बातम्या आहेत की JD व्हॅन्स निघालेत. आता 24 तास तर लागत नाहीत, पण ते अजूनपर्यंत आलेले नाहीत. इराण तर शेजारीच आहे, पण इराणनं सांगितलं की आम्ही चर्चेला येणारच नाही, तुमची तुम्ही चर्चा करा. म्हणजे पाकिस्तानची आता अशी परिस्थिती झालेली आहे की सगळ्या गावात एक प्रकारचा नेता तर व्हायचा आहे, पण प्रत्यक्ष त्यांच्या हातात काहीच नाही. ज्यांच्याबरोबर डील करायची आहे त्या लोकांना त्याची गरजच नाही. त्यामुळं एकूण ही परिस्थिती आत्ताची युद्धाची काय आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की आत्तापर्यंतची जगातली सर्वात भारी डील मी आता करणार आहे वगैरे वगैरे. याच्या मागची कारणं काय आहेत ते तर बघूयाच, पण पाकिस्तानची काय परिस्थिती झालेली आहे आता तीही बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सांगितलं होतं की आतापर्यंत इराणनं मागच्या 14 दिवसात वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे, पण तरी देखील अमेरिकेनं त्यांना समजून घेतलेलं आहे आणि अजूनपर्यंत इराणच्या पॉवर प्लांट्सवर वगैरे कोणतेही हल्ले केले नाहीत. पण ही जी चर्चा होणार आहे, ही जी डील होणार आहे, ही जर झाली नाही तर मात्र अमेरिका इराणचे सगळे पॉवर प्लांट्स उडवणार, याचा त्यांनी पुनरुच्चार 2 दिवसापूर्वी केला. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे आज खरं तर 21 तारखेला या सीजफायरची शस्त्रसंधीची मुदत संपते आहे, पण तरी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचं उदारपणा म्हणून त्यांनी एक दिवस आणखी वाढवून दिला. आता नसता दिला तरी पण इराणला ॲक्च्युली फरक पडला नसता, असंच इराणनं आत्तापर्यंत आपलं धोरण दाखवलेलं आहे. पण तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक दिवस इराणला दिलेला आहे, उद्याचा दिवस. आता बघूया उद्या तरी चर्चा होते काय आणि चर्चेसाठी कोण येणार आहे, काय येणार आहे तेही बघूया. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे मार्केटसाठी एक बातमी काल रात्रीच पेरून टाकली, म्हणजे अमेरिकेतलं मार्केट, क्रूड ऑइलच्या किमती सगळं काही कंट्रोलमध्ये राहील. त्यांनी काल रात्री एक ट्विट करून सांगितलं की आतापर्यंत कधी झाली नाही अशी JCPOA म्हणजे जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन, जो बराक ओबामा आणि इराणचे तेव्हाचे प्रतिनिधी होते, प्रेसिडेंट वगैरे, त्यांच्यामध्ये झालेला होता, ज्यानुसार इराणनं अनेक गोष्टी मान्य केल्या होत्या. या करारापेक्षा भारी करार आता मी करणार आहे, असं काल रात्री बरोबर अमेरिकन मार्केट ओपन व्हायच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. त्यामुळे अमेरिकन मार्केट काल एकदम ग्रीनमध्ये राहिलं. आज बघितलं तर आज भारताचं सेन्सेक्स, निफ्टी सगळं काही ग्रीनमध्ये राहिलं. याचा परिणाम लगेच मार्केटमध्ये दिसायला लागतो. क्रूड ऑइलच्या किमती कंट्रोलमध्ये राहतात, पण प्रत्यक्षात अजूनसुद्धा ज्या चर्चेतून हे सगळं घडणार आहे, म्हणजे JCPOA पेक्षा चांगली डील देणार आहे डोनाल्ड ट्रम्प, ती चर्चा कधी होणार होती तर ती आजच होणार होती आणि त्या चर्चेसाठी कोणीही आलेलं नाही. म्हणजे गेल्या 24 तासाच्या पूर्वीच बातमी आलेली की JD व्हॅन्स तिथून निघालेत, पण प्रत्यक्षात अजूनही ते पाकिस्तानमध्ये पोहोचलेले नाहीत. अजूनही अशाच बातम्या येत आहेत की JD व्हॅन्स निघालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर हे दोघंजण देखील आहेत. पण या चर्चेमध्ये इराणनं अगोदरच सांगितलं की आम्ही येणार नाही. इराणच्या सगळ्या ज्या न्यूज एजन्सीज आहेत, फार्स न्यूज, IRNA, या सगळ्या न्यूज एजन्सी सांगतायत की इराणचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही आणि इराणचा कोणताही प्रतिनिधी येणार नाही. पण तरी देखील अमेरिकेतल्या काही वृत्तसंस्था असं सांगतायत, न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉल स्ट्रीट जर्नल हे काय करतायत, हे सांगतायत की ॲज पर रिपोर्ट्स, म्हणजे आपल्याकडं एक अशा बातम्या सांगायची पद्धत आहे की सूत्रानुसार, तर सूत्रानुसार सगळ्यांना असं वाटतंय की इराणचे प्रतिनिधी येणार आहेत, पण अजून तरी इराणच्या प्रतिनिधींनीच सांगितलंय की आम्ही येणार नाही. त्यामुळे ही सगळी चर्चा आता इराणच्या हातात आहे. इराणचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत इराणच्या भोवती अमेरिकेनं जो ब्लॉकेड लावला आहे, जी नाकेबंदी केली आहे, ती नाकेबंदी पूर्णपणे काढल्याशिवाय इराण चर्चेला येऊन बसणार नाही. आणि अमेरिकेला असं वाटते की ही नाकेबंदी असतानाच आम्ही चर्चा करू शकतो. एकदा नाकेबंदी काढली तर मग इराणला काही फरकच पडणार नाही. दोन्ही पण गोष्टी खऱ्या असल्या तरी आता मार्ग मात्र यातनंच काढायला लागणार आहे आणि इथंच पाकिस्तानची परिस्थिती सगळ्यात वाईट झालेली आहे. आता आपल्यापैकी अनेक लोक सुरुवातीला म्हणत होते की भारतानं का चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही आणि हे युद्ध थांबवायचा प्रयत्न का केला नाही. पाकिस्ताननं बघा जगात जाऊन कसं आपलं नाव कमवलं, पण प्रत्यक्षात पाकिस्तानची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की पाकिस्ताननं इस्लामाबाद अक्षरशः बंद ठेवले.
इस्लामाबादमधले सगळ्या शाळा, तिथले ऑफिसेस वगैरे सगळं काही बंद ठेवलं गेले कारण चर्चा होणार म्हणून. पण प्रत्यक्षात चर्चा होतच नाही आहे, चर्चेला कोणी येत नाही. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानवरती भरपूर कर्ज आहे. आजच पाकिस्तानला मला वाटतं $1 बिलियन एवढं कर्ज सौदी अरेबियानं दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कर्जावरती पाकिस्तान जगतोय आणि त्यावरती आपली गुजराण पाकिस्तान करायला लागलाय. दुसऱ्या बाजूला असं झालंय की पाकिस्तान एवढं सगळा खर्च करून पाकिस्तानला जी शेखी मिरवायची आहे ती अजूनही मिरवता येत नाही आहे. ॲक्च्युली हे युद्ध संपत नाही आहे. आसिम मुनीर मागच्या आठवड्यात इराणमध्ये जाऊन आले, तिथं अब्बास आराघचींना भेटले, इतरही काही लोकांना भेटले, पण प्रत्यक्षात स्वतः आसिम मुनीर तिथं जाऊन देखील इराणच्या प्रतिनिधीला टेबलपर्यंत ते आणू शकत नाहीत. ही त्यांची परिस्थिती जगाच्या सगळ्या नजरेस पडलेली आहे. आत्तापर्यंत बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनपर्यंत माय फेवरेट फील्ड मार्शल आसिम मुनीर असंच आत्तापर्यंत म्हटलंय. ज्या वेळेला ही चर्चा फेल होईल किंवा या चर्चेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होईल त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलणार आणि आसिम मुनीरला 4 शिव्या खाल्ल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. आणि हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान भरपूर प्रयत्न करतोय, पण पाकिस्तानला हातात काहीही लागलेलं नाही आणि कदाचित काहीही कधीच लागणार नाही असं सध्या तरी वाटते. त्यामुळे ही चर्चा काय होते याच्याकडे आपलं लक्ष राहील. तुम्हाला काय वाटतंय पाकिस्तानच्या परिस्थितीबद्दल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर ही डील होणार की नाही होणार याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.